उमरेड नगर परिषदेमधून भाजपकडून एक युवा नेतृत्व प्रभाग 8 मधून देण्यात आलेला आहे। क्षितिज खानोलकर एक युवा नेतृत्व आहे आणि सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन एक बदललेला आहे की युवा नेतृत्व दिल्याने एक टेक्निकल सुधार होऊन देखील या प्रभागाचा विकास होईल। आपल्यासोबत बोलण्यासाठी क्षितिज खानोलकर आहे। क्षितिज, काय सांगशील? आज जंगी सभा झाली, तुमच्या प्रचारार्थ आज देवाभाऊ आले होते, काय वाटतं देवाभाऊ आल्यानंतर काय बदल होईल आणि कसा उत्साह आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ हे एक युवा तडफदार नेतृत्व आहे। त्यांच्या सोबतच त्यांनी आमच्या सगळ्यांची निवड केली आहे। सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गावर आम्ही सगळे युवक त्यांच्या मार्गावर चालत आहोत। तसेच आजची जी सभा झाली त्यातील सभेमध्ये त्यांनी भरपूरशा उमरेडच्या समस्त जनतेंना लाडक्या बहिणी असो किंवा आमचे लाडके बंधू वडीलधारे माणसं असो त्या सगळ्यांसाठी एक आश्वासन आणि आव्हान केले आहे की उमरेड सन्माननीय केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब, राज्यामध्ये फडणवीस साहेब आणि आमचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, तसेच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब या सगळ्यांच्या सोबत मिळून आम्ही उमरेडच्या विकास झपाट्याने पुढे नेऊ असा त्यांनी आम्हाला विश्वास दिला। तू एक युवा आहे, आपण बघतो आहे की युवा वर्ग एक टेक्निकल सुधार म्हणा किंवा एक नवीन त्यात ॲडिशनल काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो। तुला जर संधी मिळाली तर तू कसा बदल करशील? आपण बघतो आहे की अत्यंत वर्दळीचा परिसर आहे तुझ्या प्रभागात जे आहे, लॅट्रिन बाथरूम नाही, कसं सुधारणा करशील? यांच्या नेतृत्वात नक्कीच आमच्या प्रभागाला आणि आमच्या उमरेडला खूप मदत होईल। उमरेडकरांना समस्त उमरेडकरांना विनंती आहे की एकदा तुम्ही आम्हाला आपला सेवा करण्याची संधी द्या। नक्कीच आम्ही उमरेडच्या चेहरा बदलण्याची पूर्ण प्रयत्न करू। नक्कीच। तर आपण बघतोय की बीजेपी कडून जे आहे एक युवा नेतृत्व देण्यात आलेलं आहे आणि जर संधी मिळाली तर नक्कीच आम्ही विकास करू आणि उमरेडचा चेहरा बदलू, असंच एकंदरीत आश्वासन जे आहे क्षितिज खानोलकर यांनी प्रभाग 8च्या जनतेला केलेलं आहे।